नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता सविस्तर बातमी बघूया. तिरुपती मंदिर हे देशातील एक प्रसिद्ध मंदिर आहे. इथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, पण इथे मिळणाऱ्या प्रसादामुळे मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या प्रसादावरून गंभीर आरोप केलेत. तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलाय. माजी मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांच्यावर हा गंभीर आरोप करण्यात आलाय. नायडूंच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. YSR काँग्रेस पक्षाने तिरुमला तिरुपती देवस्थानचं पावित्र्य घालवलं. प्रसाद लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला. अन्नदानमच्या दर्जाची पातळी खालावली. प्रसादाचे लाडू निकृष्ट घटकांनी बनवले. काँग्रेसच्या काळात लाडूचं पावित्र्य राखलं नाही असे आरोप त्यांनी केलेत. आम्ही आल्यानंतर शुद्ध तुपातले लाडू बनवायला सुरुवात केल्याचं ते म्हणाले. तिरुमला तिरुपती देवस्थान हे जगभरात प्रसिद्ध आहे. तसंच या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. त्यामुळे या आरोपांची सध्या जोरदार चर्चा आहे.